व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचा एक फ्लिप बॉक्स CSS आणि HTMLच्या कोडद्वारे करण्याचा प्रयत्न करू। हे आउटपुट तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे। या बॉक्सला तयार करण्यासाठी त्याचा जो सिंटॅक्स आहे तो ऑलरेडी आपल्याकडे लिहिलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला स्टाईल टॅग कशासाठी वापरायचं हेही माहिती आहे। त्याच्यानंतर एक H1 नावाची टॅग मी या ठिकाणी वापरलेली आहे। हे नाव मला त्या फ्लिप बॉक्स मध्ये दाखवायचं आहे म्हणून, आणि एक क्लास या ठिकाणी मी यूज केलेला आहे फ्लिप डॅश बॉक्स नावाचा, ज्या प्रॉपर्टीज आता आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप वापरणार आहोत। तर बघा, मी पहिले डॉट फ्लिप डॅश बॉक्स नावाचा एक क्लास या ठिकाणी तयार करत आहोत। या क्लासमध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीज आता आपण वापरणार त्या सर्व प्रॉपर्टीज आपल्या या div टॅगला अप्लाय होणार आहे। तर त्यामध्ये सर्वात पहिलीची प्रॉपर्टी आहे ती आहे विड्थ, आणि याची विड्थ आपण घेणार 180 पिक्सल। दुसरी प्रॉपर्टी आहे हाईट, त्याची पण प्रॉपर्टी आपण घेणार 180 px। ठीक आहे। त्याच्यानंतर जो बॉक्स या ठिकाणी तयार होणार आहे त्याच्यासाठी आपण एक बॅकग्राऊंड कलर घेऊ। बॅकग्राऊंड डॅश कलर ही एक प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळे बॅकग्राऊंड कलर आपण चेंज करू शकणार। त्याला एक कलर कोड मी देतो या ठिकाणी #29A7DE। अशा प्रकारचा मी काय केलेला आहे, एक त्याला बॅक कलर दिलेला आहे। मी जस्ट या प्रोग्रामला सेव्ह करून आपण रन करून बघू। हाच एडिट होणार आहे आता। रिफ्रेश केल्यानंतर या अशा प्रकारचा बॉक्स आणि H1 टॅग मध्ये लिहिलेल्या गोष्टी आपल्याला त्या बॉक्स मध्ये दिसायला सुरू झाला। तर एक एक गोष्ट एक एक टॅग आपण या ठिकाणी यूज करून बघू। आता आपल्याला या ठिकाणी मार्जिन सेट करायची आहे, तर मी नेक्स्ट प्रॉपर्टी या ठिकाणी वापरतोय मार्जिन 40 px। ठीक आहे। काय होतं एकदा चेक करू आपण, ही मार्जिन 40 px लिहिल्याने नेमकं काय होत आहे। तर बघा, या बॉक्सने 40 पिक्सलची जी मार्जिन आहे त्याच्या आउटर बॉक्सला क्रिएट केलेली आहे। त्यानंतर त्याला आपल्याला डिस्प्ले प्रॉपर्टी वापरायची आहे, डिस्प्ले फ्लेक्स। याच्या 2-3 व्हॅल्यूज आहे डिस्प्ले प्रॉपर्टीच्या, ब्लॉक आहे, इनलाइन ब्लॉक आहे, फ्लेक्स आहे। तर आपण त्यातली एक फ्लेक्स प्रॉपर्टी वापरली। त्याला रन करून बघा, ते आपल्याला प्रॉपरली त्या नावाला त्याने आपल्याला ॲडजस्ट करून दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला हा बॉक्स जो आहे किंवा हे नाव जे आहे ते सेंटरला घेऊन जायचं आहे। त्यासाठी बघा, आपण या ठिकाणी लिहिणार आहे प्रॉपर्टीज जस्टिफाय डॅश कंटेंट, आणि याला आपण देणार सेंटर व्हॅल्यू, जस्टिफाय सेंटर, आणि अलाइन डॅश आयटम्स सेंटर। ह्याच्याने जे नाव आपण त्याच्या आतमध्ये लिहिलेलं आहे ते आपल्याला सेंटरमध्ये गेलेलं दिसलं पाहिजे। तर बघा, या पर्टिक्युलर कंटेंटला सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी आपण जस्टिफाय डॅश सेंटर आणि अलाइन डॅश सेंटर या 2 प्रॉपर्टीचा वापर केला। आता हे जे नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट कलर द्यायचा आहे। तर एक नेक्स्ट प्रॉपर्टी आपण वापरणार कलर, आणि ह्याच्यामध्ये याला आपण नाव देणार आहे व्हाईट। सेव्ह करून पुन्हा या प्रोग्रामला रन करतोय बघा। रन केल्यानंतर तुम्हाला जे टेक्स्ट याच्या आतमध्ये लिहिले होते ते व्हाईट कलरचे आपल्याला दिसत आहे। त्याच्यानंतर फॉन्ट साईज आपल्याला वाढवायची असेल तर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी वापरतो फॉन्ट डॅश साईज, आणि ती व्हॅल्यू आपण देणार याला 22 पिक्सल। त्याच्याने त्या फॉन्टला आपल्याला इन्क्रीज करता येतं, वाढवता येतं साईजला। रिफ्रेश करू बघा, हा जो फॉन्ट आहे तो इन्क्रीज झालेला आपल्याला दिसून येणार आहे। आता आपल्याला याच्या चारही कॉर्नरला राऊंड शेप द्यायचा आहे। त्याच्यासाठी जी प्रॉपर्टी आपण वापरतो त्या प्रॉपर्टीचं नाव आहे बॉर्डर डॅश रेडियस। मग आपण इथे बॉर्डर डॅश रेडियस नावाची प्रॉपर्टी वापरली। याला तुम्हाला ज्या पद्धतीने त्याला राऊंड शेप द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता। मी याला 80 पिक्सलमध्ये पहिले करून बघतोय। तर चारही कॉर्नर जे आहे ते मला राऊंड शेपमध्ये यायला पाहिजे। त्याच्यानंतर मला या शेपला एक शॅडो प्रोव्हाइड करायची आहे।
तर शॅडो देण्यासाठी टेक्स्टला द्यायची असेल तर टेक्स्ट डॅश शॅडो प्रॉपर्टी आहे आणि बॉक्सला द्यायची असेल तर या ठिकाणी बॉक्स डॅश शॅडो नावाची एक प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज करतो आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारची जसं 0 नंतरची 2px तुम्हाला जितक्या दूर ठेवायची असेल ती शॅडो तितकी तुम्ही या ठिकाणी व्हॅल्यू वापरू शकता. 8px आणि ज्या कलरची तुम्हाला शॅडो द्यायची आहे तो कलर पण तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल. मी या ठिकाणी कलरचा कोड लिहितो 888. याला आपण सेव्ह करून बघू बघा आणि प्रोग्रामला रन केल्यानंतर तुम्हाला एक या ठिकाणी शॅडो आलेली दिसून येत आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याला कंटिन्युअसली ॲनिमेशन द्यायचं आहे. आता त्याला ॲनिमेशन जर द्यायचं असेल तर तुम्हाला ॲनिमेशनचं नाव ॲनिमेशन ओके. त्याच्यानंतर ही एक प्रॉपर्टी वापरली की याच्यामध्ये व्हॅल्यूज आपल्याला लिहायची आहे. त्या व्हॅल्यू जसं आता या ठिकाणी मी लिहितो आहे फ्लिप व्हॅल्यू फ्लिप. त्याच्यानंतर प्रत्येक 2 सेकंदानंतर त्यांनी काय व्हायला पाहिजे मुवमेंट व्हायला पाहिजे म्हणून मी लिहिलं 2 सेकंड. आणि कंटिन्युअसली मला त्याला पाहिजे आहे तर त्याच्यासाठी लिहिलं जातं लिनियर इन्फिनाईट. तुम्ही इन्फिनाईट लिहिलं तरी चालेल बट ते थांबून फिरतं. पण आपण या ठिकाणी कंटिन्यू घ्यायचं आहे म्हणून लिनियर इन्फिनाईट या व्हॅल्यूचा वापर केला. आणि या प्रोग्रामला जस्ट सेव्ह करून बघू आपण तो काही मुवमेंट करते का बघा. काहीच मुवमेंट करत नाही कारण आपण ज्या फ्लिप नावाचं ॲनिमेशन तयार केलं आहे त्याच्यासाठी आपण की फ्रेम नावाचा वर्ड इथे अजूनपर्यंत वापरलेला नाही. आता बघा या ठिकाणी आपण की फ्रेम्स ज्याला ॲनिमेशन द्यायचं आहे ते नाव फ्लिप नावाचं आपलं ॲनिमेशन आहे म्हणून त्याला फ्लिप. त्यानंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये 0% ज्यावेळेस त्याचं मुवमेंट होईल 0% ज्यावेळेस त्याचं मुवमेंट होईल मला त्याला रोटेट करायचं आहे म्हणून ट्रान्सफॉर्म डॅश रोटेट नावाची प्रॉपर्टी या ठिकाणी वापरावी लागते. बघा मी ट्रान्सफॉर्म ही प्रॉपर्टी वापरली. रोटेट मला काय करायचं आहे रोटेट करायचं आहे. कसं करायचं आहे तर मी याला एकतर एक्स वाईज करू शकतो नाहीतर वाय वाईज पण करता येतं म्हणून मी पहिले एक्स यूज करून बघतो नंतर वाय तुम्हाला करून दाखवतो म्हणजे लक्षात येऊन जाईल तुम्हाला. 0 डिग्री याचं मोमेंट किती व्हायला पाहिजे 0 डिग्री. ठीक आहे. हे केव्हा होईल जेव्हा 0% असेल तेव्हा. आता मला काय करायचं आहे 50% वर बघायचं आहे की जेव्हा तो 50% मुवमेंट करेल तर नेमकं काय व्हायला पाहिजे. मी या ठिकाणी पेस्ट करणार आणि आता तो 180 डिग्री मुवमेंट व्हायला पाहिजे म्हणून इथे लिहिलं मी 180 डिग्री आणि इथे लिहिलं मी 50%. आणि जेव्हा तो 100% होईल बघा या ठिकाणी मी लिहितो आहे 100% आणि इथे आपल्याला 360 डिग्रीमध्ये त्याला रोटेट करायचं आहे. आता मी या प्रोग्रामला सेव्ह करतो आणि सेव्ह केल्यानंतर एकदा रन करून बघू बघा तुम्हाला तो रोटेट होताना दिसतोय. मी रोटेट एक्स लिहिलं म्हणून तो एक्स वाईज त्या ठिकाणी रोटेट होताना आपल्याला दिसतोय. मी जर या एक्सच्या जागेवर वाय कॅपिटल वाय यूज केलं तर तो आपल्याला बघा सेव्ह आणि इथे करणार मी रन केल्यानंतर बघा तो अशा पद्धतीने आपल्याला रोटेट झालेला दिसून येत आहे. तर या कोडचा वापर करून हे जे कोड आपण या ठिकाणी लिहिलेला आहे या कोडचा वापर करून आपल्याला एक फ्लिप बॉक्स तयार करता येतो जो तुमच्या या स्क्रीनवर आउटपुटच्या फॉर्मॅटमध्ये दिसतो आहे. त्यासाठी हे कोड आपण यूज करायचं आहे. धन्यवाद.